मॉर्निंग. रात्री पंढरपूरला मुक्काम केला होता. छान दर्शन झालं होतं आणि आता सकाळी फ्रेश वगैरे झालो. पुढील प्रवासासाठी निघालो. त्यापूर्वी चहा घेतोय आम्ही आणि थोडासा ब्रेकफास्ट करतो. काय काका लागत आहे लावतं. खंडेरावाला त्याच्यामुळेच ते जरा वर खाली आहे का? हा नाही नक्ष तयार झाली असं काहीतरी कला. ते हे दगड माझ्या दाजींनी रचले बघा किती कलापूर्ण रचलेली आहे. कला शिकायची असेल तर या ॲड्रेस कॅप्शन मध्ये देऊ. रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी थांबलोय. कोणती नदी? चैयरू 1.5 किलोमीटरचं पात्र आहे ना? जास्त आहे का? 2 खूप मोठं पात्र आहे. किलोमीटर मध्ये मला लक्षात नाही. ते थोड्याच अंतरावर आहे आणि जेवणासाठी थांबतोय. नाही हा नका घेऊ रूमची ऑनलाईन बुकिंग केलेली होती बऱ्याच ठिकाणी. शेवटी ही रूम मिळाली. हिची बुकिंग नव्हती केलेली. त्याच्या खाली आपण पार्किंग मध्ये पंढरपूरमध्ये शॉपिंग राहूनच गेली आमची. शॉपिंग करायची होती पण वेळ भरपूर झाला होता त्याच्यामुळे नाही केली. आता उद्या करू. आणि तिरुपतीला यायचं आताच संध्याकाळी फ्रेश झाल्यानंतर आपण बालाजीचा पूर्ण परिसर मी आणि माझी लाडकी सुकन्या ऐश्वर्या दिदी आम्ही सोबतच फिरणार आहोत. हॅलो टायमिंगचं पण येणं होतं बरं का तुला टायमिंगची. म्हणजे तिरुपतीला यायचं फिक्स नव्हतं. पंढरपूर दर्शन झालं पण आम्ही सुरू असा रूट होता तिकडून जायचं होतं. परंतु माझ्या पप्पांचं ठरलं तिरुपतीला जायचं. अचानक प्लॅन झाला त्याच्यामुळे मग शॉपिंग कॅन्सल केली आम्ही पंढरपूरची. आणि असं म्हण का माझी मावशी माझी मम्मी बोलत असताना वर किती फुटाचा स्लॅब आहे त्याचं निरीक्षण करीत होती. वरती बघू फोटो वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ नीट करून बघा. काय ते कोणत्या फ्लोअरला आहे? तिसऱ्या चौथाला. अरे ठीक आहे नाही आता दर्शन झालंय आमचं आणि आता आम्ही शॉपिंग करण्यासाठी चाललोय. मंदिरात फोन आला होता त्याच्यामुळे फोन नव्हता त्याला आणि तिथे व्हिडिओ बघते काढली. आता शॉपिंग करण्यासाठी चाललोय.
येथील लाडू खूप छान लागते आणि सर्वांना प्रसाद म्हणून लाडू देऊ, त्याच्यासाठी लाडूच्या काउंटरवर उभे आहे. प्रत्येक जणांनी वेगवेगळ्या लाईनमध्ये उभे आहे. इथे लाडूचा प्रसाद खरेदी करण्यासाठी काउंटर तिकीट आवश्यक आहे किंवा आधार कार्ड, त्याच्याशिवाय आम्ही आधार पण विसरलो नाही. आधार आणले आम्ही, पण आधार लागतच नाही. आणि हा. आधारचे जे टोकन दिलं होतं आम्ही फेकून दिलं. जवळच मंदिर आहे. हे इसको बोलता है चमन गोटा. चमन गोटा. मी थोडीशी कापले, तू पण कापले का? अरे वा, खालून कापले, पुढे आम्ही करते दोन खाईनी पण कापले. अरे वा. तुम्हाला म्हटलं येत आजीबाई येईन ना. जाऊ दे जाऊ दे, नाही नाही जाऊ दे, चल. मम्मी पप्पाचे व्हिडिओ चालू आहे, फोटो चालू आहे. हे वायचळे ते आले सर्वांसोबत फोटो काढताय. शॉपिंग आपली इथे राहून गेली, शॉपिंग करायची आपली इथे राहून गेली, पंढरपूरलाही राहून गेली. आता बघू आपल्याला शॉपिंगला मुहूर्त कुठे भेटतो. आम्ही आतापर्यंत ना 2 दर्शन घेतले, पंढरपूरच्या विठ्ठलाचं आणि हे आपल्या गोविंदाचं. पण दोन्ही पण दर्शन घेऊन खूप समाधान झालं. आणि ही गोविंदातला आम्ही पहिल्यांदा आलो, मी आणि हो, विठ्ठलाला आम्ही दरवर्षी जातो. पण गोविंद म्हणजे हे दर्शन घेऊन दिव्य होती, डायरेक्टली प्युअर डिवाईन होती. आणि यायचा असा आमचा काही प्लॅन नव्हता. आम्ही एकदम सडन रात्री म्हणजे पंढरपूरला आम्ही गेलो, आमचे झाले पहिल्याच दिवशी पंढरपूरला एकदम छान दर्शन झालं. मग पुढच्या दिवशी आम्ही करायचं काय, कुठे निघायचं. मग सडन प्लॅन बनला एकदम की जाऊ तिरुपतीला. बाबांची इच्छा होती म्हणून आलो. हो, आणि छान वाटलं. नाहीतर मग आमचा नेहमीचा रूट असतो तुळजापूर, पंढरपूर. तुळजापूर, जेजुरी. हो, परंतु छान झालं. इथे कसं असतं 3 महिने अगोदर जर रिझर्वेशन केलं ना. हो, तिथे रूम्स भेटायला खूप अवघड आहे. काल आम्ही खूप रूम बघितल्या. खूप रूम बघितल्या. शेवटी आम्ही गेलो कर्नाटका गेस्ट. हो, कारण आमचं सडन अगोदर माहीत असतं आम्हाला, आम्ही ऑनलाईन बुक केलं असतं. बट आम्हाला 1 दिवस आधी समजलं म्हणजे ठरवलं आम्ही. माहीत असतं तर हे केलं असतं ना, आपण बुक केलं असतं. ते अचानक ठरलं. पण चला, आपल्याला केली, आपल्याला रूम भेटली आणि रूम पण खूप छान भेटली. छान आहे, रूम तर खूप सुंदर आहे. काय वाटतं ऐश्वर्या, आपण कुठे जाऊ याच्यानंतर? आता याच्यानंतर ना माझ्या बाबांना जायचंय रामोजी फिल्म सिटी. हो, त्यांची आणि इच्छा आहे. हो, आणि माझ्या पप्पांना जायचंय तुळजापूरला. कोल्हापूरला जायचंय का? नाही का, कुठे जायचं त्यांना? तुळजापूरला जायचंय त्यांना. हा, पप्पांना जायचंय तुळजापूरला आणि काकांना जायचंय कोल्हापूरला. अशा 3 जणांना 3 वेगळ्या वेगळ्या रस्त्याने जायचंय. तर बघू आपण कोणत्या रूटने जातो हे आपल्याला ब्लॉग बघितल्यानंतर कळेल. ऍक्च्युली आम्हाला पण नंतरच समजणार आहे, आमच्यासाठी पण सस्पेन्स येतो. हो, कारण या तिघांचे 3 मत आहे, आम्हाला काय कुठेही चालेल. बघू आता बहुमत कशाला पडतं आणि काय निर्णय होतो आमचा. आणि मम्मी पप्पा वेट करताय आमचे. तर आम्ही इकडे जाऊ, रूमवर जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि जाऊ परत रिटर्न टू महाराष्ट्र, मे बी और हैदराबाद, टू रामोजी फिल्म सिटी और एनीवेअर एल्स, वी डोंट नो. तसं आवडेल आम्हाला हैदराबाद रामोजी फिल्म सिटी बघायला आवडेल. कारण आम्ही तुळजापूरला आणि कोल्हापूरला नेहमी दरवर्षी जातो, आम्ही एव्हरी इयर जातो. तसं रामोजीला आम्ही आलेलो नव्हतो. हा, तसे माझे पप्पा म्हणत होते रामेश्वरला जाऊ. हा, रामेश्वरमला जायचं होतं पण माझ्या पप्पांच्या कामामुळे गेलो नाही आम्ही. नाही तर माझ्या बाबांना इच्छा होती रामेश्वरमला जायची. हो, ते म्हणत होते रामेश्वरमला जाऊ, आणखीन कुठे जाऊ, परंतु कसं आहे यांचे कामं पेंडिंगला आहे. कामं पेंडिंग राहील. हा, आणि यांचं चाललंय चला चला. आमचा प्लॅन होता 3 दिवसांचा. आम्ही पंढरपूर करणार होतो, बाकीचं काहीतरी करणार होतो आणि येणार होतो. म्हणून आम्ही ऍक्च्युली कपडे पण आमचे कमी घेतले होते. आम्ही फक्त 2 दिवसांसाठी 2च ड्रेस घेऊन आलेलो आम्ही. आता आमचा आहे 5th डे. आता उद्या, आज पण आमचा मुक्काम होईल, उद्या पण काय माहिती नाही.
त्याच्यामुळे आम्हाला ड्रेस रिपीटच करावे लागतील. और घेऊ नवीन. हां, असं पण होऊ शकतं. आवडले तर आवडले पाहिजे. आले चल पप्पा. हो, चला. मंदिराचा एरिया भरपूर प्रशस्त आणि स्वच्छता कमालीची इथे छान मेंटेन केलेली आहे. श्री बालाजींच्या मंदिरमध्ये व्हिडिओग्राफीला बंदी आहे आणि फोन नेण्यास अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे मग व्हिडिओ वगैरे काही काढता नाही आला आहे. सगळ्यांची शॉपिंग करू आता. शॉपिंग चालू आहे, तर काय काय घेतलं ते दाखवते. हे वेगळं वाटतं का काही. नहीं वो बराबर सही है, वही स्टार्टिंग सही वही, इसके छोटे नहीं. अथर्वाला अम्मा त्या पोरीला राव ना. ते काय इकडून तिरुपतीकडून आपला प्रवास कोल्हापूरच्या दिशेने सुरू झाला आहे. रात्री स्टे करतोय भरपूर, कारण तिरुपती ते कोल्हापूर डिस्टन्स भरपूर आहे. एवढी जर्नी तर काही शक्य नाही. त्याच्यामुळे मग रस्त्यात मे बी कोल्हापूरच्या आसपास, कोल्हापूर इथून 400 ते 500 किलोमीटर अंतरावर आहे, तिथे स्टे करतोय आम्ही. सुपारीचेच झाड आहे सर्व. त्याच्यात कॉफी लावलेलं नाही हो, नाही. हां, महाराष्ट्राची बॉर्डर सुरू झाली आपली. वेलकम टू महाराष्ट्र. कोल्हापूरला जस्ट आम्ही पोहोचलोय, गाडी पार्क केली आहे आणि आम्ही सर्व आता माता जगदंबेच्या दर्शनासाठी चाललोय. तिकडे गेलो का मंदिराची पण व्हिडिओ दाखवू. जर तिथे अलाउड असलं मोबाईल तर दाखवू.
मुलांच्या अशा सगळ्या कोल्हापुरी चपला जर भेटल्या ना आपल्याला घेऊ आपण सगळ्या आवडल्या तर. तुला आवडते का? घ्यायची का? तुला आवडेल का दीदी घालायला? आवडली तर घेऊ ना. भांडण मी काय करूया भांड्यांचं? अनुला छान आहे. किती 650. मी लहान होते तेव्हा आम्हाला आणलं होतं बरं आजीने बाबाने. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला आणलं होते. अनुला छान आहे बघ खेळायला. येताना घेऊ आपण. आता दर्शन करू, येताना घेऊ. हा चालतं. मागच्या वेळेस आलो बघू. हा पण एक छान आहे. नाही, नकली सिंचन वाटतोय तो. वाईब नाही येते. हा सिंचन पण एक 1 पीस. घ्यायचं का सिंचन? नको नको, मी लहान आहे का? मग काय घेते? बघते ना आवडेल ते घेते. हे बघ हा बघ. घ्यायचे. असे व्यवस्थित रेट नाही का? 50ला द्या, लोक घेते. लक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण ज्योतिबाकडे चाललोय. सूर्य किती छान दिसतोय, दिवस मावळतोय. आपण ज्योतिबाला चाललोय. एक काम करा, पोरं बाहेर जाऊन देऊ नका. 30 किलोमीटर डोंगरावर चढल्या. समोरच मंदिर दिसतंय बघा. तर कोल्हापूरला माता जगदंबा तुळजाभवानीचं दर्शन केल्यानंतर ज्योतिबा यांच्या दर्शनासाठी आलोय. आणि याच्यानंतर आम्ही रूमवर जाऊ. त्याच्यानंतर जेवणासाठी परत येऊ. हा का? ते मावशी ते बघ समोर गेले असतील. मंदिर जवळ आलं. आता आम्ही ज्योतिबाच्या मंदिरात आलो. कोल्हापूरचे आईचे दर्शन घेतले. त्यानंतर कोल्हापूर ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलो. दर्शन एकदम व्यवस्थित झाले आहे. तरी तुम्ही बाजूचा परिसर बघू शकता. खूप छान श्री रामेश्वर महाराज यांची मूर्त आणि शिवशंकर आम्ही मंदिराच्या आवारात फिरत होतो. फिरता फिरता आम्हाला रामेश्वराचं मंदिर दिसलं. आम्ही असं बघितलं, अनोखी पद्धतीने जर ती पिंड इतकी छान, इतकी भव्य स्वरूपाने सजवलेली आहे का ते पाहिल्यानंतर आमचं अक्षरशः मन भारून गेलं. आम्हाला असं वाटतं की 2 तास या मंदिरातनं उठावंच नाही असं वाटत. त्याच्यानंतर आम्ही फिरता फिरता परत मंदिराच्या दुसऱ्या बाजूला गेलो तर तिथं विवाह सोहळा असा अनोखी पाहायला भेटला का तुम्ही बघू शकता. ब्लॉग मध्ये तुम्ही बघा. इथे लग्न चालू आहे पुढे. भरपूर सामुदायिक विवाह दिसतंय. हो ना, म्हणजे इथे पण एक लग्न चालू आहे आणि बाहेर पण एक चालू आहे. आणि मी म्हटलं दीदी शुभमचे पप्पा ते कुठे गेले? आता आम्ही रूमवर आलो होतो दर्शन करून. आता जेवणासाठी जात आहोत. The next day. पाव का? बाबा काय होणार नाही.
चला खूप दिवसानंतर आपल्या गावठ्यावर आपल्या घरी आलोय आणि हे आपलं मारुती मंदिर. घ्या दर्शन. जय श्री हनुमान.